So, hi everyone. Now we are continuing our topic, that is respiration and circulation, which is 8th topic of 12th biology. So, we have completed respiration, respiratory surface, organs of gaseous exchange, human respiratory system, त्यामध्ये नोज, लॅरिंग्स, फ्लॅरिंग्स, ट्रॅकिया, आपण हे सगळे पार्ट्स सेपरेट बघितले होते विथ द डायग्राम. आणि मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन पण पाहिलं आपण. त्याचे 4 इव्हेंट्स असतात: ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटर्नल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन. अँड नाव वी आर गोइंग टू आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग. म्हणजे आपली जी ब्रीदिंग प्रोसेस आहे ती कशी काय ॲक्ट होते होल द बॉडी. आपला ब्रेन कसं काय कोणत्या मसल्सला कमांड देतो, कोणत्या मसल्स ब्रेनद्वारे ॲक्टिवेट होतात, काय सेंटर्स असतात, ते आपण सगळं बघणार आहोत. सो वी आर स्टार्टिंग रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. जी रेस्पिरेशन प्रोसेस आहे ती ड्युअल कंट्रोल्ड आहे. म्हणजे ते 2 पॉईंट्सनी कंट्रोल केली जाते, दॅट इज नर्वस अँड केमिकल. नर्वस म्हणजे ब्रेन, म्हणजे आपली नर्वस जी सिस्टीम आहे फ्रॉम ब्रेन टू द स्पायनल कॉर्ड एक्सेट्रा, त्यांनी कंट्रोल केली जाते. आणि केमिकल मीन्स द केमिकल ॲक्टिव्हिटीज जे आपण आतापर्यंत शिकलो होतो. सो रेस्पिरेशन इज ड्युअल कंट्रोल प्रोसेस. फर्स्ट इज नर्वस अँड सेकंड इज केमिकल. म्हणजे रेस्पिरेशन ही 2 गोष्टींनी कंट्रोल केली जाते, दॅट इज नर्वस अँड केमिकल. सो जे ह्युमन अडल्ट आहे, जे अडल्ट ह्युमन आहे ते 12 टाइम्स पर मिनिट रेस्पायर करतात. रेस्पायर मीन्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन बोथली कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. सो ह्युमन अडल्ट 12 मिनिट्स म्हणजे 12 टाइम्स पर मिनिट रेस्पायर करतात. देन न्यू बॉर्न रेस्पायर्स 44 टाइम्स पर मिनिट. द रेट इज हायर इन न्यू बॉर्न अँड ह्युमन अडल्टमध्ये थोडा कमी असतो, बिकॉज डेप्थ अँड जे डेप्थ आणि रेट आहे ते मॅटर करतात कंप्लीट रेस्पिरेशनसाठी. सो न्यू बॉर्नमध्ये 44 टाइम्स पर मिनिट अँड ह्युमन अडल्टमध्ये 12 टाइम्स पर मिनिट. हे क्वेश्चन्स MCQसाठी इम्पॉर्टंट असतात. MCQला विचारल्या जातं. सो असे शॉर्ट थिंग लक्षात ठेवायच्या अँड आपण हे स्वतःशी रिलेट पण करू शकतो, सो इझिली लक्षात राहतं. सो नाव द ब्रीदिंग इज इनव्हॉलंटरी प्रोसेस. मीन्स आपण ही कंट्रोल नॉर्मली कंट्रोल नाही करत. जर आपण कंट्रोल करायचं असलं तर ते नेक्स्ट थिंग आहे. बट जी जनरल आपली ब्रीदिंग प्रोसेस असते ती आपली कंट्रोल्ड नसते, ते आपल्या बॉडीमध्ये चालू असते. सो दॅट इज इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी मीन्स नॉट इन आर कंट्रोल. सो ब्रीदिंग इज इनव्हॉलंटरी विच इज हॅज 2 सेंटर्स. मीन्स 2 सेंटर्सनी रेस्पिरेशन कंट्रोल होते, दॅट इज पॉन्स अँड मेड्युला. हे 2 नर्वस सिस्टीमचे पार्ट्स आहे. सो हा सपोज ब्रेन आहे. सो इथनं स्पायनल कॉर्ड स्टार्ट होतो. देन पॉन्स आणि मेड्युला आर लोकेटेड हिअर. आणि त्याच्या सेंटरला जो असतो दॅट इज रेस्पिरेटरी सेंटर. सो जी रेस्पिरेशन आहे ती पॉन्स आणि मेड्युला विच इज पार्ट ऑफ अ नर्वस सिस्टीम, ह्या 2 सेंटर्सनी कंट्रोल होते, विच इज कॉल्ड ॲज रेस्पिरेटरी सेंटर. हे सुद्धा MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. विच इज रेस्पिरेटरी सेंटर विचारलं, सो हे लक्षात ठेवायचं. काल आपण रेस्पिरेटरी कॅरियर शिकलो होतो विच इज HB, आणि आज रेस्पिरेटरी सेंटर. सो दॅट इज पॉन्स अँड मेड्युला. सो हे जे रेस्पिरेटरी सेंटर आहे तर रेट आणि डेप्थ ऑफ रेस्पिरेशन. रेट मीन्स किती टाइम्स होतं, डेप्थ मीन्स त्याची इंटेन्सिटी. सो दॅट इज रेस्पिरेटरी सेंटर रेग्युलेट्स रेट अँड डेप्थ ऑफ रेस्पिरेशन. नाव द रेस्पिरेटरी सेंटर इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. मीन्स पार्ट्स नॉट, इट्स ग्रुप. सो 3 ग्रुप्समध्ये डिवायडेड असतं. सो फर्स्ट इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला विच इज रेस्पिरेटरी सेंटर. त्याचा डॉर्सल ग्रुप असतो, तो डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला विच इज कॉल्ड ॲज इन्स्पायरेटरी सेंटर. मी सांगितलं रेस्पिरेशन इज इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन कंबाइनली कॉल्ड ॲज, मीन्स कंबायनिंग ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी म्हणजे रेस्पिरेशन. सो जो रेस्पिरेटरी सेंटर आहे त्यातला एक पार्ट इज
इन्स्पायरेटरी सेंटर. मग या इन्स्पायरेटरी सेंटरचा जो मेन जे आहे, मेन कोणता जो पार्ट आहे मेड्युलाचा, दॅट इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला इज इन्स्पायरेटरी सेंटर. अँड सेकंड इज वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन मेड्युला इज मीन्स इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर दोन्ही असतात यामध्ये. दॅट इज वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला. हा पॉईंट MCQसाठी वगैरे विचारला जाऊ शकतो की विच इज इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर. म्हणजे इथे दोनही आहेत. फर्स्ट हा फक्त इन्स्पायरेटरी सेंटर आहे, सेकंड इज इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी बोथ. सो सेकंड इज वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला which is inspiratory and expiratory center. Then third is pneumotoxic center located in the pons. आतापर्यंत आपण मेड्युला शिकलो, मीन्स हे दोन्ही सेंटर मेड्युलामध्ये प्रेझेंट होते. नाव आवर थर्ड ग्रुप इज pneumotoxic center located in the pons. हे काही ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतात. दॅट इज लिमिट्स इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन एक सर्टन लिमिटपर्यंत कंट्रोल होते, जे कंट्रोल केली जाते प्यूमोटॉक्सिक सेंटर इन द पॉन्स विच लिमिट्स इन्स्पिरेशन अँड स्लो द वेव ऑफ स्लीप. स्लो करते स्लीप्स वेव ऑफ स्लीप. देन रॅपिड आय मुवमेंट कंट्रोल होते. मीन्स हे सुद्धा MCQसाठी इम्पॉर्टंट आहे की विच मीन्स की तुम्हाला हे नाव देऊन याच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जाऊ शकतात किंवा ॲक्टिव्हिटीज देऊन ग्रुप विचारला जाऊ शकतो. तर हे तीनही ग्रुप लक्षात ठेवायचे. फर्स्ट इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला विच इज इन्स्पायरेटरी सेंटर. देन वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन मेड्युला विच इज इन्स्पायरेटरी अँड एक्सपायरेटरी सेंटर. देन थर्ड इज प्यूमोटॉक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्स. याच्या ॲक्टिव्हिटीज आहे दॅट लिमिट्स इन्स्पिरेशन, स्लो वेव स्लीप अँड रॅपिड आय मुवमेंट. ह्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल केल्या जाते. सो नाव द नेक्स्ट इज अप्यूनस्टिक सेंटर इन मेड्युला विच इज अँटॅगॉनिस्टिक टू प्यूमॉटिक सेंटर. मीन्स इट्स कम्प्लिटली अपोजिट. प्यूमॉटिक सेंटरच्या कम्प्लिटली अपोजिट असते अप्यूनिस्टिक सेंटर इन द मेड्युला विच कंट्रोल्स नॉन रॅपिड आय मुवमेंट, स्लीप अँड वेकफुलनेस विच इज अपोजिट टू द प्यूमोटॉक्सिक सेंटर लोकेटेड इन द पॉन्स. सो हे लक्षात ठेवायचं, हा सेंटर आहे हा कम्प्लिटली अपोजिट आहे प्यूमॉटिक सेंटरचा. सो आणि याच्या ॲक्टिव्हिटीज पण कम्प्लिटली अपोजिट आहे. प्यूमोटॉक्सिक सेंटर या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतात अँड अप्यूनोटिक सेंटर कंट्रोल्स दिस ॲक्टिव्हिटी विच इज कम्प्लिटली अपोजिट टू इच अदर. सो नाव दिस इज अ बेसिक मसल्स ग्रुप्स आणि सेंटर्स काय असतात ते. नाव वी आर गोइंग टू स्टडी ॲक्च्युअल रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग. मीन्स जी सायकल आहे ब्रीदिंगची ती कशी काय ॲक्टिवेट होते विथ देअर सेंटर्स ते बघू. फर्स्ट इन्स्पिरेशन. फर्स्ट जेव्हा ब्रीदिंग होते तेव्हा आपण एअर इनटेक करतो. मीन्स वी टेक द एअर, दॅट इज इन्स्पिरेशन. सर्टन पॉईंटपर्यंत इन्स्पिरेशन होतं, दॅट इज क्रिटिकल पॉईंट. इन्स्पिरेशन अकर्स टू द क्रिटिकल पॉईंट. Then stretch muscle receptor gets activated or stimulated. जे आपण एका लिमिटपर्यंत एअर इनटेक करू शकतो, त्यानंतर एअर इनटेक करू शकत नाही बिकॉज स्ट्रेच मसल रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात त्या क्रिटिकल पॉईंट नंतर. त्या स्ट्रेच मसल रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यानंतर ते वॅगस नर्व्सला इम्पल्सेस सेंड करतात टू एक्सपायरेटरी सेंटर. एक्सपायरेटरी सेंटरमध्ये प्रेझेंट असलेल्या वॅगस नर्व्सला स्ट्रेच रिसेप्टर्स इम्पल्सेस सेंड करतात. दॅट इन्स्पिरेशन हा क्रिटिकल पॉईंटपर्यंत कंप्लीट झाला आहे. देन हे जे नर्व्स आहे ते सेंड इनिबिटरी इम्पल्सेस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. लक्षात ठेवायचं, इन्स्पिरेशन स्टार्ट झाल्यानंतर फर्स्ट एक्सपायरेटरी सेंटर ॲक्टिवेट होतं, त्यानंतर एक्सपायरेटरी सेंटर्स त्या वेगस नर्व्स इन्स्पायरेटरी सेंटर्सला इम्पल्सेस सेंड करतात. देन इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स.
त्यानंतर इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स होतात, विच इज वन पार्ट, म्हणजे इथपर्यंत एक पार्ट कंप्लीट होतो आपल्या ब्रीदिंगचा. सो फर्स्ट इन्स्पिरेशन स्टार्ट होतं. इन्स्पिरेशन क्रिटिकल पॉईंटपर्यंत झाल्यानंतर मसल स्ट्रेच होतात. ऑब्वियसली आपण इन्स्पायर करतो, मसल स्ट्रेच होतात. त्यानंतर स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात, ॲक्टिवेट होतात. ते ॲक्टिवेट झाल्यानंतर स्ट्रेच रिसेप्टर जे एक्सपायरेटरी सेंटरमधल्या वेगस नर्व्ज आहेत त्याला इम्पल्सेस सेंड करतात. ते इम्पल्सेस इन्स्पायरेटरी सेंटरला इन्हिबिटरी इम्पल्स सेंड करतात. दॅट द इन्स्पिरेशन होत आहे अँड इट अप टू क्रिटिकल पॉईंट. हे झाल्यानंतर इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स होतात. सो इन्स्पिरेशन स्टार्ट होतं, त्यामध्ये फर्स्ट एक्सपायरेटरी मीन्स फर्स्ट स्ट्रेच मसल रिसेप्टर ॲक्टिवेट होतात. त्यानंतर एक्सपायरेटरी सेंटर ॲक्टिवेट होतो आणि त्यानंतर इन्स्पायरेटरी सेंटर ॲक्टिवेट होतं. कन्फ्यूज नाही व्हायचं की इन्स्पिरेशन स्टार्ट झाल्यानंतर फर्स्ट इन्स्पायरेटरी सेंटर्स ॲक्टिवेट होणार, इन्स्पिरेशन स्टार्ट झाल्यानंतर फर्स्ट एक्सपायरेटरी सेंटर ॲक्टिवेट होतो. सो आणि त्यानंतर इन्स्पायरेटरी सेंटर ॲक्टिवेट होतो. देन इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स्ड, देन एक्सपिरेशन फॉलोज. इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स झाल्यानंतर एक्सपिरेटरी प्रोसेस स्टार्ट होते, एक्सपिरेशनची प्रोसेस स्टार्ट होते. एक्सपिरेशन फॉलोज. एक्सपिरेशन मीन्स आउट, आपली जी एअर आहे वी टेक आउट अवर एअर दॅट इज इन फॉर्म ऑफ CO2. सो एक्सपिरेशन फॉलोज ॲज द एअर लिव्स लंग्स डिफ्लेटेड. जशीही आपण एक्सपिरेशन करतो आपल्या ज्या लंग्स स्ट्रेच होतात, एक्सपिरेशन नंतर त्या डिफ्लेटेड होतात. मीन्स मीन्स नॉट नॉर्मल, दे गेट डिफ्लेटेड विच गेट्स फ्लॅटेड इन इन्स्पिरेशन. सो लंग्स डिफ्लेटेड होतात. स्ट्रेच रिसेप्टर्स विच आपल्या इन्स्पिरेशनमध्ये स्ट्रेच रिसेप्टर्स ॲक्टिव्ह झाले होते, आता इथे एअर बाहेर गेली आहे. सो अँड लंग्स फ्लॅटन झाले तर स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट राहत नाही. स्ट्रेच रिसेप्टर्स इन्स्पिरेशनच्या क्रिटिकल पॉईंटवर ॲक्टिव्ह होतात. इथे सगळी एअर बाहेर जात आहे. सो स्ट्रेच रिसेप्टर्स नो लॉंग स्टिम्युलेटेड, स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेटेड राहत नाही. देन नाव इन्स्पायरेटरी सेंटर, आता इथे इन्स्पायरेटरी सेंटर सुद्धा नो लॉंगर स्टिम्युलेटेड. स्ट्रेच मसल स्टिम्युलेटेड नाही तर ते इम्पल्स सेंड करत नाही. इम्पल्स सेंड झालं नाही तर जे इन्स्पायरेटरी सेंटर आहे ते ॲक्टिव्ह होत नाही. सो देर इज नो इन्स्पायरेटरी सेंटर स्टिम्युलेटेड. आणि इन्स्पायरेटरी सेंटर स्टिम्युलेट नाही तर ती ॲक्टिव्हिटी तिथे स्टॉप होणार. सो आणि ती ॲक्टिव्हिटी स्टॉप झाल्यानंतर एक कंप्लीट रेस्पिरेशन कंप्लीट होते, दॅट इज इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. दोन्ही झाल्यानंतर दोन्ही कंबायनिंगली वन रेस्पिरेशन इथे कंप्लीट झाल्यानंतर अगेन न्यू रेस्पिरेशन स्टार्ट होणार विच इज फ्रॉम इन्स्पिरेशन. इथे एक्सपिरेशन कंप्लीट होणार आणि इथे कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या मसल्स आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये येणार आणि ओरिजिनल फॉर्ममध्ये आल्यानंतर एक न्यू रेस्पिरेशन सायकल स्टार्ट होणार. आपली रेस्पिरेशन सायकल इन्स्पिरेशन पासनं स्टार्ट झाली. क्रिटिकल पॉईंट नंतर स्ट्रेच रिसेप्टर ॲक्टिव्ह झाले. स्ट्रेच रिसेप्टर ॲक्टिव्ह झाल्यानंतर स्ट्रेच रिसेप्टरनी एक्सपायरेटरी सेंटरच्या वॅगस नर्व्सला इम्पल्सेस सेंड केले. ते इम्पल्सेसनी जे इन्स्पायरेटरी सेंटर आहे ते ॲक्टिव्ह झालं. इन्स्पायरेटरी सेंटर ॲक्टिव्ह झाल्यानंतर जब इन्स्पायरेटरी मसल्स आहे मीन्स इन्स्पिरेशनसाठी ज्या मसल्स ॲक्टिव्ह झाल्या त्या रिलॅक्स झाल्या, मीन्स इन्स्पिरेशन कंप्लीट झालं. इन्स्पिरेशन कंप्लीट झाल्यानंतर एक्सपिरेशन स्टार्ट होणार. एक्सपिरेशन मीन्स जी एअर आहे ती सगळी बाहेर निघणार, दॅट इज एअर लिव्स. एअर बाहेर निघाल्यानंतर लंग्स डिफ्लेटेड झाल्यानंतर लंग्स नॉर्मल कंडिशनवर आल्यावर स्ट्रेच रिसेप्टर्स ॲक्टिव्ह राहत नाही. स्ट्रेच रिसेप्टर्स ॲक्टिव्ह नाही तर ते इम्पल्सेस सेंड करणार नाही. सो इन्स्पिरेटरी सेंटर पण ॲक्टिव्ह राहणार नाही. इथे सगळ्या मसल्स आर नॉट ॲक्टिव्ह. देन न्यू रेस्पिरेशन विल गेट स्टार्टेड, म्हणजे अगेन ही सायकल इथनं स्टार्ट होणार. ही एक कंप्लीट सायकल मीन्स वन रेस्पिरेशन. सो दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्रिदिंग. या प्रकारे या सायकल थ्रू आपली जी रेस्पिरेशन आहे ते स्टार्ट होते इन्स्पिरेशनपासनं अँड कंप्लीट होते एक्सपिरेशनपर्यंत आणि देन अगेन एक न्यू रेस्पिरेशन सायकल स्टार्ट होते.
हे जे सायकल आहेत या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला हेरिंग बॅरर रिफ्लेक्स असं एक कन्सेप्ट आहे. म्हणजे ही जी कंप्लीट सायकल आहे त्याला हेरिंग बॅरर रिफ्लेक्स म्हटलं जाते. जे हेरिंग बॅरर रिफ्लेक्स आहे ते कंट्रोल करतं डेप्थ आणि रिदम ऑफ रेस्पिरेशन. रिदम मीन्स आपण जे इन्स्पायर एक्सपायर करतो त्यामध्ये एक रिदम असतो या ॲट पर्टिक्युलर सेकंड, त्यानंतरच इन्स्पायर करणार, त्यानंतरच एक्सपायर करणार. हा जो रिदम आहे तो कंट्रोल केला जातो या रिफ्लेक्सनी आणि प्रत्येक सिंगल इंडिव्हिज्युअलचा हा रिदम वेगवेगळा असतो. सो दॅट इज कंट्रोल्ड बाय हेरिंग बॅरर रिफ्लेक्स आणि हे प्रिव्हेंट्स करते लंग्सच्या ब्रस्टिंगला. मीन्स ॲट क्रिटिकल पॉईंट नंतर स्ट्रेच मसल्स ॲक्टिव्ह होतात. सो स्ट्रेच मसल्स ॲक्टिव्ह झाल्यानंतर इन्स्पिरेशन मीन्स जे एअर इनटेक आहे ते स्टॉप होतं. सो दॅट इज हे जे या क्रिटिकल पॉईंट गेल्यानंतर एक मसल्स स्टॉप होते टू प्रिव्हेंट द ब्रस्टिंग ऑफ द लंग्स. सो दॅट इज हेरिंग बॅरर रिफ्लेक्स. सो हा पॉईंट आहे. एकतरी कंप्लीट सायकल जर क्वेश्चनमध्ये आली हा पॉईंट मेन्शन करायचा आणि जर सिंगली फॉर 1 or 2 मार्क्स जर हा पॉईंट्स विचारला तर इन शॉर्ट ही सायकल लिहायची. इन शॉर्ट जर कमी मार्क्ससाठी असेल तर जास्त थेरी लिहायची नाही. इन शॉर्टमध्ये हे पॉईंट्स एक्सप्लेन करायचे विदिन 4 or 5 लाईन्स अँड दे हे 2 पॉईंट्स लिहायचे. दॅट इज हेरिंग बॅरर रिफ्लेक्स. सो नाव द नेक्स्ट पॉईंट इज हा जो म्हणजे रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ते व्हॉलंटरीली सुद्धा ॲक्टिव्ह होत असते. आपण कधी कधी आपली जी रेस्पिरेशन आहे ते कंट्रोल करतो. कधी कधी खूप आपण एखादी एक्सरसाइज करत आहोत सो आपला रेट हाय होतो. सो वी कंट्रोल इट. सो दॅट इज व्हॉलंटरी. आपण पहिले डिस्कस केलं होतं दॅट इज ब्रिदिंग इज इनव्हॉलंटरी मीन्स नॉर्मल ब्रिदिंग रेट हा इनव्हॉलंटरी असतो. आणि कधी कधी ड्यू टू सम रिझन्स जे जी रेस्पिरेशन प्रोसेस आहे ते व्हॉलंटरीली आपण कंट्रोल करतो विच वी गोइंग टू डिस्कस. सो रेस्पिरेटरी सेंटर सेरेब्रल कॉर्टेक्स सोबत कनेक्टेड असतो. सो ह्या दोघांचं कनेक्शन आहे दॅट सेरेब्रल कॉर्टेक्स इनव्हॉलंटरी ॲक्शनसुद्धा कंट्रोल करतात. सो रेस्पिरेटरी सेंटर म्हणजे कंप्लीट 3 पार्ट जे आपण डिस्कस केले ते रेस्पिरेटरी सेंटरमध्ये येतात. सो रेस्पिरेटरी सेंटर आर कनेक्टेड टू सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स इनव्हॉलंटरी ॲक्शनसुद्धा कंट्रोल करतात. सो नाव इनव्हॉलंटरीली चेंज और पॅटर्न ऑफ ब्रीदिंग. रेस्पिरेटरी सेंटर सेरेब्रल कॉर्टेक्सला कनेक्टेड असतो विच कंट्रोल्स इनव्हॉलंटरी चेंज ऑफ रेस्पिरेशन जे प्रोटेक्टिव्ह असतं समटाईम्स. कारण की आपली एखादी बॉडीतले ॲक्शन चेंज होत आहे त्यामागे कंप्लीट रिझन्स असतात. सो इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी जेव्हा व्हॉलंटरीली होत आहे दॅट मीन्स इट इज प्रोटेक्टिव्ह. अँड हाऊ इट इज प्रोटेक्टिव्ह दॅट इज दिस दॅट इनेबल्स अस टू प्रिव्हेंट वॉटर और इरिटेटिंग गॅसेस फ्रॉम एंटरिंग टू द लंग्स. समटाईम्स वॉटर किंवा इरिटेटिंग गॅस काल आपण कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग शिकलो होतो. सो त्याची सपोज एखाद्या पॉयझनस गॅसेसची इंटेन्सिटी कमी आहे किंवा त्याचा टाईम कमी आहे इन्स्पिरेशनचा तर आपली ब्रिदिंग रेट ही आपण कधी कधी स्टॉप करतो किंवा कधी कधी तिथून चेंज होतो किंवा आपली जी रेस्पिरेशनची रेट आहे ते चेंज होतं. दिस इज दॅट voluntarily change our pattern of breathing which is protective that enables us to prevent water or irritating gases from entering the lungs. This ability to stop breathing is also limited. आपण एका सर्टन पॉईंट पर्यंत आपली ब्रीदिंग स्टॉप करू शकतो त्यानंतर स्टॉप करू शकत नाही बिकॉज ऑफ CO2 इन ब्लड. आपण काय शिकलो आपल्या ब्लडमध्ये 2 टाईप्सच्या गॅसेस असतात दॅट इज O2 अँड CO2. आपण जर आपली ब्रीदिंग स्टॉप करत आहोत जी आपल्या बॉडीमधलं ब्लड आहे विच कॅरिंग CO2 ते ही CO2 बाहेर निघू शकणार नाही. त्यामुळे ॲट सर्टन लिमिट आपण आपली जी ब्रीदिंग आहे ती स्टॉप करू शकतो विच इज ॲबिलिटी टू स्टॉप ब्रीदिंग इज ऑल्सो लिमिटेड बिकॉज ऑफ CO2 इन ब्लड. हा जो पार्ट आहे तो व्हॉलंटरी चेंजचा आहे. दॅट मीन्स आपण कंट्रोल करतो आपली ब्रीदिंग रेट
दिस इज रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. हा आपण कंप्लीट एक पॉईंट शिकलो, रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. फर्स्ट इनव्हॉलेंटरीली असतं, देन नेक्स्ट व्हॉलेंटरीली कसं होतं आणि का बरं होतं ते शिकलो. फर्स्ट रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग ड्युअल कंट्रोल्ड असतात बघितलं, दॅट इज नर्वस अँड केमिकल. केमिकल आपण काल बघितलं होतं, दॅट इज हे जे 4 पॉईंट बघितले आपण त्यात केमिकली ज्या रिॲक्शन्स आहेत त्या कशा ॲक्टिव्ह होतात त्या पाहिल्या. सो रेस्पिरेशन इज नर्वस अँड केमिकल, दॅट इज ड्युअल कंट्रोल्ड. ह्युमन अडल्ट, नॉर्मल ह्युमन अडल्ट 12 टाइम्स पर मिनिट रेस्पायर करतात. न्यूबॉर्न 44 टाइम्स पर मिनिट रेस्पायर करतात. ब्रीदिंग इज इनव्हॉलेंटरी. पॉन्स आणि मेडुला हे 2 रेस्पायरेटरी सेंटर असतात विच रेग्युलेट रेट अँड डेप्थ ऑफ रेस्पिरेशन. त्यानंतर रेस्पायरेटरी सेंटर्सचे 3 ग्रुप्स बघितले, दॅट इज डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला विच इज इन्स्पायरेटरी सेंटर. देन वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन्स इन द मेडुला which is inspiratory and expiratory center. Third is pneumotoxic center located in the pons. हा त्याच्या ॲक्टिव्हिटीज बघितल्या. याला हे सेंटर अपोजिट असतं, मग अपोजिट आहे तर कोणत्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करणार ते बघितलं. देन आपण कंप्लीट रेस्पिरेशन कशी रेग्युलेट होते फ्रॉम स्टार्टिंग टू इन्स्पिरेशन टू द एक्सपिरेशन, आणि नंतर न्यू रेस्पिरेशन कसं स्टार्ट होतं ते पाहिलं. या कंप्लीट सायकलला हॅरिंग बॅरर रिफ्लेक्स म्हणतात, आणि ते रिफ्लेक्स काय कंट्रोल करतं काय प्रिव्हेंट करतं ते पाहिलं. अँड दिस इज व्हॉलेंटरी कंट्रोल ऑफ व्हॉलेंटरी रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग ते पाहिलं. सो दिस इज कम्प्लीट ऑर 1 पॉईंट दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. तुम्हाला सिलेबसमध्ये पॉईंट्स या सिक्वेन्सने आहे, दॅट फर्स्ट इज रेस्पिरेशन, देन सरफेस, देन ऑर्गन, देन ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम, देन मेकॅनिझम. मेकॅनिझमचे 4 पॉईंट आणि मेकॅनिझम नंतर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. दिस इज ऑल अबाउट रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. So we have done with the topic regulation of breathing. Now our next topic is modified respiratory movement and common disorders and एक छोटासा कन्सेप्ट आहे व्हेंटिलेशन, ते आपण बघू. सो आता आपण स्टार्ट करू मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट. सो आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग बघितलं, मीन्स जी कंप्लीट ब्रीदिंग प्रोसिजर आहे, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन कसं होतं ते पाहिलं. त्यात म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीत प्रत्येक नॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा काही मॉडिफाईड फॉर्म असतो. सो रेस्पिरेशनचा सुद्धा एक मॉडिफाईड फॉर्म आहे, मीन्स काही ॲक्टिव्हिटीज आहे ज्या थोड्या मॉडिफाईड आपण करतो रेस्पिरेशनच्या अंडरमध्ये. सो दॅट इज हेल्प टू एक्सप्रेस इमोशन्स और क्लिअर द एअर पॅसेज. कधी कधी रेस्पिरेशन मीन्स आपली जी ब्रीदिंग रेट असते त्याने आपली इमोशन्स एक्सप्रेस होत असतात, किंवा कधी कधी आपला जो एअर पॅसेज आहे तो क्लीन करायसाठी आपली जी डेप्थ आहे रेट आहे ते चेंज होते. दॅट इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट. जी नॉर्मलपेक्षा थोडी डिफरंट असते, दॅट इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट. अँड द नेक्स्ट इज जी रेस्पिरेटरी मूवमेंट आहे ते एखाद्या गोष्टीसाठी रिफ्लेक्स म्हणून सुद्धा असू शकते, बट इट कॅन बी इनिशियल व्हॉलेंटरीली, म्हणजे ती आपल्या विलनुसारच स्टार्ट होते. व्हॉलेंटरी मीन्स बाय अवर विल. सो जी मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट आहे ते रिफ्लेक्स असू शकते, बट बाय आवर विल, दॅट इज व्हॉलेंटरीली. फॉर एक्झाम्पल कफिंग अँड यॉर्निंग. सो ह्या 2 आणि याच्या भरपूर ॲक्टिव्हिटीज याच्यासारख्या आणखी पण असतात. सो या 2 ॲक्टिव्हिटीज व्हॉलेंटरीली आपण एखाद्या गोष्टीला रिफ्लेक्स म्हणून सुद्धा परफॉर्म करतो. दिस इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट. हा एक टॉपिक आहे सिलेबसमध्ये. यात जर विचारलं असतं एक्सप्लेनेशनसाठी विचारू शकतात 1 किंवा 2 मार्क्ससाठी. सो शॉर्ट टॉपिक आहे, बट आपण या 2 पॉईंटवरनं एक्सप्लेन करू शकतो. सो दॅट इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मूवमेंट. नेक्स्ट टॉपिक आहे कॉमन डिसऑर्डर फॉर रेस्पिरेटरी सिस्टीम. एक चार्ट आहे टेक्स्टबुकमध्ये ज्यामध्ये 8 डिसऑर्डर्स दिले आहे, त्याचे सिम्पटम्स, कॉजेस आणि ट्रीटमेंट आहे. तो चार्ट मी प्रोव्हाइड करून देईल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्याल. धिस फक्त डिसीजेस आहे आणि त्याचे सिम्पटम्स, कॉजेस आणि ट्रीटमेंट आहे. सो एक वेळेस वाचलं तरी लक्षात येऊन जातं, त्याच्यात एक्सप्लेनेशन सारखं काही नाही.
ते MCQs आणि एंट्रन्सेससाठी इम्पॉर्टंट आहे. सो ते वाचून घ्याल एक वेळेस. सो दॅट इज कॉमन डिसऑर्डर्स. अँड द नेक्स्ट इज एक शॉर्ट टॉपिक आहे रेस्पिरेशनच्याच कंडक्शनमध्ये, दॅट इज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. सो आपण व्हेंटिलेटर मशीन हे ऐकलं आहे. सो त्याच्यात व्हेंटिलेशन कसं होतं सो ते बघू. आर्टिफिशियल व्हेंटिलेशन यालाच आर्टिफिशियल रेस्पिरेशन पण म्हणतात. म्हणजे जी आपली नॉर्मल रेस्पिरेशन प्रोसेस आहे इट इज नॉट आर्टिफिशियल, की आपल्या याच्यात नॅचरली होत असते. बट एखाद्या ड्यू टू सम रिझन्स, ड्यू टू सम डिसऑर्डर किंवा कधी ब्रीदिंग रेटमध्ये डिफेक्ट असतो. सो त्यामुळे जी आपली नॉर्मल रेस्पिरेशन आहे ती म्हणजे त्याला डिफेक्ट होतं किंवा काही रिझन्समुळे ती स्टॉप होते. सो ॲट दॅट टाईम आर्टिफिशियल रेस्पिरेशन और आर्टिफिशियल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं. सो या आर्टिफिशियल व्हेंटिलेशन जे नॉर्मल रेस्पिरेशन कीज, म्हणजे आपली जी नॉर्मल रेस्पिरेशन आहे, नॅचरल रेस्पिरेशन आहे ती कीज मीन्स स्टॉप होणे किंवा काही डिफेक्ट होणे त्यात, ती झाल्यामुळे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं. हे जे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे हे डेथ जर प्रॉपरली आणि खूप जर मीन्स टाईम न घेता जर लवकर व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं तर डेथसुद्धा प्रिव्हेंट होऊ शकतं. दॅट प्रिव्हेंट डेथ ड्यू टू ड्रॉनिंग, चॉकिंग, सफोकेशन अँड इलेक्ट्रिक शॉक अँड ETC यांसारख्या गोष्टींमुळे जी डेथ होणार आहे, ज्यामुळे रेस्पिरेशन जी आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे ती अफेक्ट होते. या सगळ्या डिसीजमुळे जर सपोज डेथ होणार असेल सो आर्टिफिशियल व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करून ती डेथ स्टॉप केली जाऊ शकते. या आर्टिफिशियल व्हेंटिलेशन या ज्या सिस्टीममध्ये 2 मेन स्टेप असतात, दॅट इज एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग. एअर पॅसेज इस्टॅब्लिश करते फ्रॉम अपर रेस्पिरेटरी सिस्टम टू द लंग्स. आपण अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम शिकलो होतो ज्यावेळेस मी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम एक्सप्लेन केली होती. आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम बघितली होती. त्यात अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम, लोअर रेस्पिरेटरी सिस्टम शिकलो होतो. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम नोज, नॉस्ट्रिल, नसल कॅव्हिटी, फॅरिंगचा अप्पर पोर्शन तिथपर्यंत असते. सो आर्टिफिशियल व्हेंटिलेशनमध्ये एक पॅसेज क्रिएट केला जातो फ्रॉम अपर रेस्पिरेटरी सिस्टम टू द लंग्सपर्यंत एक पॅसेज क्रिएट केला जातो फॉर एअर ट्रान्सपोर्ट. हे जे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे हे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन फ्रॉम माउथ टू माउथ रेस्पिरेशन फोर्स करतं. बिकॉज आपली फ्रॉम द नोज ची जे रेस्पिरेशन आहे ती चॉक होते किंवा काही डिफेक्ट असतो, त्यामुळे माउथ टू माउथ रेस्पिरेशन प्रोव्हाइड केलं जातं आर्टिफिशियल व्हेंटिलेशन थ्रू. सो दिस इज मेकॅनिकल मीन्स ही जी पूर्ण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन सिस्टीम आहे ही एका मेकॅनिकल मीन्सने केली जाते, दॅट इज व्हेंटिलेटर. सध्याच्या ह्याच्यात व्हेंटिलेटर खूप चर्चेत आहे. दॅट इज हे आता व्हेंटिलेटर काम कसं करतं ते आपण बघणार आहोत. व्हेंटिलेटर ही एक मशीन असते जी व्हेंटिलेशन परफॉर्म करतं. इट सपोर्ट्स ब्रीदिंग, हे ब्रीदिंगला सपोर्ट्स करतं. ड्युरिंग सर्जरी, ट्रीटमेंट ऑफ लंग्सचे जे काही डिसीजेस असतात किंवा सर्जरी, जी हार्ट सर्जरी वगैरे होते किंवा डिफरंट सर्जरी, त्यामध्ये कधी कधी जो आपली रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्याला अफेक्ट होतं आणि आपली ब्रीदिंग रेट स्टॉप होण्याचे चान्सेस असतात. सो त्या टाईमला जी आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आहे मीन्स आर्टिफिशियल रेस्पिरेशन प्रोव्हाइड केलं जातं, दॅट इज माउथ टू माउथ रेस्पिरेशन. आणि ते जे प्रोव्हाइड करतात त्या मशीनला व्हेंटिलेटर म्हणतात. इट गेट्स ऑक्सिजन इन टू द लंग्सपर्यंत ऑक्सिजन. जी व्हेंटिलेटर आहे याचे 3 ऑब्जेक्टिव्ज आहेत. ऑब्जेक्टिव्ह आयदर 3 काम करतं, हे मेन 3 काम आहे याचे. दॅट इट प्रोव्हाइड्स ऑक्सिजन इन टू द लंग्स, रिमूव्ह CO2 अँड हेल्प द पेशंट फॉर ब्रीथ. ज्या पेशंटला ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम असतं ते ब्रीदिंग प्रोव्हाइड करतं. CO2 रिमूव्ह CO2 फ्रॉम द लंग्सपासनं CO2 रिमूव्ह करणं, O2 पोहोचवणं, दॅट इज रेस्पिरेशन प्रोसेस. सो हे आर्टिफिशियली परफॉर्म केलं जातं बाय द हेल्प ऑफ व्हेंटिलेटर. आणि जी प्रोसेस परफॉर्म केली जाते दॅट इज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन और आयदर आर्टिफिशियल रेस्पिरेशन. क्वेश्चन येऊ शकतं एक्सप्लेन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन किंवा अप्लाइड क्वेश्चन आला
तर सपोज एखादी पेशंट असा क्वेश्चन येऊ शकतो दॅट पेशंट वॉज ड्रॉनिंग अँड इट हॅज प्रॉब्लेम फॉर ब्रीदिंग. So what we can help, how we can help him, or which process will help him. So at that time ही प्रोसेस एक्सप्लेन करायची. आता असे अप्लाइड बेसिसवर क्वेश्चन येतात. सो फॉर दॅट यू शुड बी प्रॅक्टिकल अबाउट युअर सिलेबस. सो हा प्रॅक्टिकल बेसिसवर क्वेश्चन आहे. सो यू कॅन एक्सप्लेन इट व्हेरी वेल. आणि सध्या व्हेंटिलेशन सगळ्यांना माहीतच आहे सध्याच्या स्थितीमध्ये. सो दॅट इज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आणि व्हेंटिलेटर. सध्याच्या याच्यात व्हेंटिलेटर्समध्ये खूप इन्व्हेन्शन होत आहे दॅट ॲट ए टाईम 2 पेशंटला ऑर आयदर मोर एक व्हेंटिलेटर सपोर्ट केला जाऊ शकतो. दॅट इज हे जर सपोज असं काही मॉडिफाईड आन्सर जर लिहिलं तरी इट क्रिएट्स गुड इम्पॅक्ट ऑन एक्झामिनर. सो दिस इज ऑल अबाउट व्हेंटिलेशन. इथे आपला डिसऑर्डर्सचा सबटॉपिक आहे व्हेंटिलेशन. हा टॉपिक कंप्लीट होतो. अँड द नेक्स्ट टॉपिक मीन्स लास्ट टॉपिक ऑफ रेस्पिरेशन हा रेस्पिरेशन मोठा टॉपिक आणि त्यामधला जो सबटॉपिक आहे दिस इज लास्ट दॅट इज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा एक छोटासा सबटॉपिक आहे ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो जे एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इवन फ्रॉम युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर त्यांच्या सिस्टीम्समध्ये ट्रान्सपोर्टेशन होत असते. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स रेस्पिरेशननी गॅसेस ट्रान्सपोर्ट होतात. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये फूडमध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि जी आपली नर्वस सिस्टीम आहे त्यामध्ये नर्व्सचं ट्रान्सपोर्टेशन होतं. दिस इज दॅट ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर बोथ ऑर्गॅनिझम परफॉर्म्स ट्रान्सपोर्टेशन दॅट इज एक्सचेंज ऑफ गॅसेस आणि व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज थ्रू ट्रान्सपोर्टेशन होतं. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज स्टार्ट असतात ॲट ए टाईम थाउजंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज होत असल्याने थाउजंड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन होतं. सो आणि जे मेन ट्रान्सपोर्टेशन आहे कोणते आयदर गॅसेस न्यूट्रियंट्स जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते डिफ्युजननी होतं. आपण गॅसेस एक्सचेंज शिकताना बघितलं होतं की डिफ्युजन कशा प्रकारे होतं आणि डिफ्युजन झाल्यामुळेच एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ गॅसेस. सो डिफ्युजन थ्रू ट्रान्सपोर्टेशन होतं. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट शिकले आहात. सो फ्रॉम हायर टू लोअर, लोअर टू हायर दॅट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सो या दोन प्रोसेसने ट्रान्सपोर्टेशन होतं. त्यानंतर सायक्लोसिस, सायटोप्लाझमचं मोमेंट दॅट इज सायक्लोसिस. युनिसेल्युलर ॲनिमल्स नॉट युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतात. सेलच्या अंडरमध्ये सायटोप्लाझम असतं. सो त्या सायटोप्लाझमची मुवमेंट दॅट इज सायक्लोसिस. देन इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन सेलच्या बाहेर मीन्स 2 सेलच्या मधातलं ट्रान्सपोर्टेशन किंवा सेलच्या आतमधलं ट्रान्सपोर्टेशन असे डिफरंट ट्रान्सपोर्टेशन असतात. आणि जे आता सपोज टेरेस्ट्रियल ॲनिमल आहे गॅसेस एक्सचेंज होणार थ्रू गॅसेस एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट होणार आणि न्यूट्रियंट्स न्यूट्रियंट फ्रॉम ट्रान्सपोर्ट होणार. बट इन ॲक्वॅटिक त्यांचं जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम असतं ते वॉटरने होत असतं. तुम्ही स्टारफिश पाहिली असेल त्याची जे ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम असते इट कम्प्लिटली बेस्ड ऑन वॉटर. इवन त्याचं जे मोमेंट असतं चालण्याचं ते सुद्धा वॉटरने होत असतं. आणि ॲक्वॅटिक जे प्लांट आहे त्यांची वॉटर ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतं. जर तुम्ही एखादी व्हिडिओ यूट्यूबवर वगैरे सर्च केला अबाउट ॲक्वॅटिक ॲनिमल्स ट्रान्सपोर्टेशन सुंदर ट्रान्सपोर्टेशन आहे. वॉटर्समुळे कसे काय ट्रान्सपोर्ट होतात त्यांच्या सिस्टीममध्ये. मेनली स्टारफिश आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन पण खूप सुंदर इन ॲक्च्युअल पण खूप सुंदर आहे. व्हिडिओजमध्ये तर दाखवतंच दॅट इज बाय वॉटर. इन फ्लॅटवर्म पॅरेन्कायमल सर्क्युलेशन होतं दॅट इज पॅरेन्कायमल ट्रान्सपोर्टेशन ऑर सर्क्युलेशन मीन्स फ्लॅटवर्ममध्ये पॅरेन्कायमल सर्क्युलेशन होणार. राऊंडवर्ममध्ये ब्लड वेसल्स नसतात. सो राऊंडवर्म्स आर विदाउट ब्लड वेसल्स. आता वेसल्सच नाही ब्लड ट्रान्सपोर्ट होणार नाही. सो हाऊ ट्रान्सपोर्टेशन विल अकर्स. सो बॉडी फ्लुइड जे वेसेस एरिया असतं त्याच्या थ्रू ट्रान्सपोर्टेशन कंडक्ट केले जातं.
जे बॉडी वॉल्स आहे, ज्या राऊंडवर्मच्या बॉडी वॉल्स आणि मसल्स आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्शन्सनी जे बॉडी फ्लुइड आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं. सो दिस इज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. ही जे राऊंडवर्मचं ट्रान्सपोर्टेशन आहे बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल अँड मसल्स, दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. So this is all about transportation. So in living organism, unicellular and multicellular, both organism performs transportation. Exchange of gases नी होतं, various metabolic activities नी सुद्धा होतं. So आणि main is diffusion and active transport. So cyclosis, that is movement of cytoplasm, intracellular transportation बघितलं. अँड दिस इज राऊंडवर्म्सचं जे मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन मीन्स बॉडी वॉलच्या कॉन्ट्रॅक्शननी होतं बिकॉज ऑफ नो ब्लड वेसल्स. सो दॅट इज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. सो हे आपलं सगळं ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये एक लक्षात ठेवायचे, ट्रान्सपोर्टेशन मीन्स एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं तर असं आपल्या बॉडीचं एक्झाम्पल घ्यायचं की एक तर गॅसेस ट्रान्सपोर्ट होणार, न्यूट्रियन ट्रान्सपोर्ट होणार किंवा ब्लड ट्रान्सपोर्ट होणार. मग ते कशा टाईपनी होतं? सो दॅट इज बाय डिफ्युजन ऑर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो हे झालं ह्युमन्सचं. युनिसेल्युलरमध्ये बाय सायक्लोसिस, दॅट इज मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. आणि मग डिफरंट ॲक्वेटिक ॲनिमल्समध्ये बाय वॉटर, मग फ्लॅटवर्ममध्ये पॅरेन्कायमल, राऊंडवर्ममध्ये एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन. दिस इज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा इथपर्यंतचा टॉपिक मीन्स रेस्पिरेशन. आपण रेस्पिरेशन स्टार्ट केला होता फ्रॉम द डेफिनेशन आणि हा जो टॉपिक आहे तो एंड होतो. एक शॉर्ट टॉपिक आहे दॅट इज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो आपण एक क्विक रिवाइज घेऊ व्हॉट आपण रेस्पिरेशनबद्दल काय शिकलो त्याचा. आपण रेस्पिरेशन पाहिलं, त्यात डेफिनेशन, त्याची रिॲक्शन पाहिली, रेस्पिरेटरी सरफेस पाहिला, ऑर्गन्स पाहिले, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम डिस्कस केली, प्रत्येक ऑर्गन्सच्या रिस्पेक्टिव्हली विथ द डायग्राम. देन मेकॅनिझम पाहिलं, मेकॅनिझमचे 4 इव्हेंट्स पाहिले, ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन, सर्क्युलेशन. त्यानंतर रेग्युलेशन पाहिलं, दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग कसं होतं, त्याची जी सायकल्स आहे, मसल्स आहे त्या सगळ्या पाहिल्या. देन मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट पाहिले, दिस इज मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट. देन कॉमन डिसऑर्डर्स बघितले, त्याचे 8 डिसीज आहे. ते एक कॉमन जे डिसीजेस आहे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये तेच आहे, त्याचे सिम्पटम्स, कॉजेस आणि ट्रीटमेंट. एक वेळेस रीड केलं तरी होतात, इथे मी मेन्शन नाही करू शकत ब्लॅकबोर्डवर, पण मी स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करून देईल. दिस इज दॅट. देन आपण आर्टिफिशियल व्हेंटिलेशन शिकलो, मग त्यामध्ये व्हेंटिलेटर मशीन कशी काम करते, आपण आर्टिफिशियल रेस्पिरेशन कसं प्रोव्हाइड करू शकतो ते पाहिलं. आणि लास्ट टॉपिक इज ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे बघितलं. या कम्प्लीट हे पॉईंट्स आहे आतापर्यंत आपण जे शिकलोत आणि हे लास्टच एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.